काय तू लढू नकोस. अगं तू जर लढलीच ना तर माझ्या डोळ्याला पाणी येतं. बाई मी जातो ते काढू उपाय. हे बा चला घेऊन पडायला. नाही खात मला ना घेऊन पडायला पूर्ण तर घरामध्ये दाबत असेल आता बाका. चला हा डुबायल्या. चला घरामध्ये पडते. चला घर खोल्या. चला भाट हा तुझं पाठव येईल रे. हो काम करते येऊ दे. बाई तू भेऊ नको थांब. मी काय मामूली माणूस ना 2-3 तरी पाठवतो. का नाही रे तुला जा म्हटलं ना मला घरात बघते. बाई तू भेऊ नको. आम्ही 2-4 तरी मारतो बा त्याने. मी निघतो का मग त्याचा मारल्याशिवाय तो काहीच ना करे येऊन तो अजिबात. तू काही पाया पडायचं ना. तो काही करत नाही. तो येऊ शकत नाही आता. तो घरातून बाहेर नाही. पाठव बरोबर नाही रे. तू निघ तू जा रे. अबे काय म्हटलास. काय म्हटलास. मी का म्हणलो ते हांडू बायल्या भाटो कोण बे. मी म्हणलो तरी का तुम्हाला काही. अबे फुकटच मला आवाज आला की काय धरा. कुठून. मी तुम्हाला काही म्हणलोच नाही. विचारा बाई मी काही म्हणलो का बा. काहीच नाही म्हटले तुम्हाला. अगे आणि मला काहीच नाही म्हटलं. माझे कान का बधीर होती की काय ग. बोल बे आता. का मी का म्हणलो तिथं काय बोलू बे. मी काय म्हणलोच नाही तर तुम्हाला. हांडू बायला कोण म्हटले. मी नाही म्हणलो काही. अरे बाप्पा ए बाई सांगितलं ना मी जा म्हणून. अरे साल्या पाठव काले मारते बे साल्या. अरे नको रे बाप्पा. अरे साला. अबे ये ना इकडे. बे इकडे. अबे इकडे ये ना. माझ्या भावाला अगे मला भेटायला झाला ना. आणि हे सर्व रडगाणे बंद करायचं आणि कामाला लागायचं. चल ठीक आहे.
याची कधीपर्यंत वाट बघायची, हा अजूनपर्यंत आला नाही. सुरेश, सुरेश, सुरेशची कधीपर्यंत मी वाट बघायची, हा येत का नाही लवकर? सुरेश, काय रे, कुठं होतस आतापर्यंत? अगं आतापर्यंत मी फिरत फिरतच तर आलोय आणि मला उशीर तर थोडा होणार. बोल मग, काय म्हणतो? अगं तू सांगितलेला मी सर्व उपाय केला, परंतु ती मानायलाच तयार नाही. तर नाहीच ऐकलं नाही का आखरी? आता दुसरं म्हणजे उपाय म्हणजे तुला सांगते बघ, तुझ्या आईला सांगून शिकवून काहीतरी कारणाने तिला घराबाहेर काढून दे. काय सांगते आईला सांगू? अगं काहीतरी दुसरा उपाय सांग, म्हणजे मला कळेल ना. तिला नाही तर मारझोड करून माहेरी पाठवून देजो. तिला अगदी तुझ्या मनाप्रमाणे खूप त्रास देईन ग, आणि तिला माहेरी सुद्धा पाठवून देईन. अगं मी तुझ्या गळ्याची शपथीनं सांगतोय, अगं तुझ्या प्रेमासाठी वाटेल ते करीन ग. अगं तू जे म्हणशील ते मी करण्यास समर्थ आहे. मला माझा पूर्णपणे विश्वास आहे सुरेश तुझ्यावरती. खरंच तू आज तुझ्या मनातून बोललीस. खरंच तू माझी होशील ना ग? खरंच होईल रे सुरेश, माझ्यावरती भरोसा नाही का तुझा? ठीक आहे, आता आपण दोघं राजा राणी, आता कुणालाही घाबरायचं नाही. आता ती घराच्या बाहेर झाली समज, आपण दोघं आता एकत्र घरामध्ये राहायचं. आणि मी राजा. चल ग.